कोल्हापूर शहरातील मुक्त सैनिक वसाहतीतील काटेमाळा येथे 6 जून रोजी शिवाजी पाटील यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती। चोरीनंतर घराला आग देखील लावण्यात आली होती। या प्रकरणाचा शाहूपुरी पोलिसांनी छडा लावला असून चैनीसाठी एका हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे। आशिष पाटील राहणार मुक्त सैनिक वसाहत असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे। शाहूपुरी पोलिसांकडून त्याच्याकडून 8,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सध्या त्याचं कॉलेज पूर्ण झालेलं आहे। तो एका चांगल्या घरातला आहे। त्यानं आता तपासामध्ये त्यानं सांगितलं की तो घरामध्ये घुसलेला होता, बोटामध्ये ठेवलेली चावी त्याने घेतली, आत गेला आणि पैसे दागिने हे सर्व चोरून स्वतः नेलेलं आहे असं सांगितलेलं आहे। त्यामुळे तो चोरी करण्याच्या उद्देशानंच आत गेला होता असं म्हणता येईल। त्याप्रमाणेच गुन्हा दाखल झाला आणि मग पुढे तपास केलेला आहे। त्याचे आई वडील एक सुखवस्तू कुटुंबातील आहेत। सध्या वडील घरीच असतात। त्या आईवडिलांच्या बद्दल जास्त आम्ही त्याला विचारपूस केलेली नाही, पण तो त्याच्या हातून ते घडलेलं आहे। बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।